नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र भाद्रा आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतीर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:49 ते 12:25 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम व निर्णय आपण घेऊ शकतो. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:25 ते 2:01 आणि यमगंड काळ पहाटे 7:37 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम व निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर युतियोग करेल. मंगळ, बुध आणि शनी बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करेल. वेळातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवस फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे त्यांचा कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसते. फक्त भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भातली निर्णय घेताना थोडी काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभप्रद आहे असाच बसता आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मागे लागू शकतील. याचप्रमाणे काही उत्तम लाभ सुद्धा संपवता. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होईल. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असता आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा उलट सुद्धा दांडगा राहील. एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त वेळ महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. मात्र थोडीशी दगदग वाढल्यासारखे वाटेल. त्यामुळे आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस इथसाठी सप्रेशन स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्रित करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी जो आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तम असे लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे भाग्य लागू शकतील. काही चांगले इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील किंवा तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन साधनं समोर येऊ शकतील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करेल. सप्तमातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सिद्ध करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकाल. तुमच्या कामाचे वाहवा होईल. उत्पन्नाच्या संदर्भामध्ये नवीन नवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच बसणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करेल. षष्ठाती मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सिद्ध करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. किंवा सुद्धा आपण दिसते. भाग्याची उत्तम साथ लावेल. मात्र थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दिवस मात्र तुमच्यासाठी हक्केशा दिवसाच मिसणार. यानंतरची जी रास आहे ही आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करेल. पंचमातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सिद्ध करणार आहे की दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं होऊ शकतील. मात्र काही अनपेक्षित लाभ सुद्धा उत्तम प्रकारे मिळतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आले दिवस. वरुण राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करेल. चतुर्थातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग प्रसिद्ध करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जर दिवाळीत असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुदृढ राहते. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संपवतं. याचप्रमाणे घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करेल. तृतीयातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं पडू शकते. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात हे काही उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी साज असतात. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करेल. द्वितीयातील मंगळ, बुध आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग सिद्ध करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिप मिळवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकडून सुद्धा आजचा दिवस उत्तम आहे. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असेल ना. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र योग करेल. तुमच्याच राशीत ती मंगळ आणि बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी ती घेऊ शकता. असं तुझा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 22 एप्रिल 2026 करताना संपूर्ण राशीफळ. वा